वर्सन इंग्लिश बायबलमध्ये तुम्ही बघितलं तर द फॉल ऑफ लुसिफर म्हणून लिहिलेलं आहे आणि बाकी कुठल्या ट्रान्सलेशन मध्ये नाही. त्याच्या नावाच नको म्हटलं देवाने. बरं ऐका, आपण इथं बघत आहे देवान म्हणत आहे कोणी एक श्रीमंत माणूस होता. येशू सांगत आहे बरं का, येशूच्या तोंडातून हे सांगत आहे झालेली घटना. कोणी एक श्रीमंत माणूस होता, तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे. तो श्रीमंत माणूस जांभळी व थलम वस्त्र घालीत असे आणि दररोज थाटामाटाने दररोज टाटामाटाने काली कुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजार नावाचा बघा. एक दरिद्री होता. त्याच्या माणूस टाकण्यात आला. श्रीमंत माणसाच्या दरवाजाच्या जवळ फोडाने भरलेल्या लाजर नावाचा एक दरिद्री भीक मागणारा कोणीतरी उचलून येऊन टाकून गेले. तो तिथं पडलो होता. थोडं तळवाचा. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. आता बघा, श्रीमंत माणूस मेजामध्ये बसून जेवत असताना खाली पडलेल्या तुकडा रोटी तुकडा सगळे गोले करून कुठे फेकणार? कचऱ्यात फेकणार बर का. बाहेर त्या कचऱ्यामध्ये तो पडला आहे का, ते तरी घेऊया काव्या म्हणून. त्याच्या परिस्थिती बघा, पुढे वाचा. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत. त्या लाजराच्या फोड कुत्री येऊन काय करत होते? चाटत. त्याच्या परिस्थिती झालेली घटना येशू सांगत आहे, चाटत होते. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला. तो दरिद्री माणूस, सगळ्यांनी म्हणा तो दरिद्री माणूस मेला. आता सगळ्यांनी मला उत्तर द्यायला पाहिजे बरं का. लहान थोर सगळे, इवन पालक लोक असू द्या आणि मोठे लोक असू द्या, मला उत्तर द्या. तुमच्या तोंडातून वाचन यायला पाहिजे. हालेलुया. ओके, गॉड ब्लेस यू. तो दरिद्री माणूस काय झाला? मेला. आणि देवदूतांनी त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले. कोण कोण घेऊन गेले? देवदूत त्याच्या आत्माला, कोणाच्या आत्माला? लाजराचा आत्माला अब्राहमाच्या उराशी अब्राहम कुठं आहे? सगळे देवाचे लोक कुठं आहे? सुख लोकात. अब्राहमाच्या उराशी नेऊन सोडला. कोण सोडला? देवदूत. ऐका, आपण मेल्यानंतर उडणार नाही. आपल्यासाठी देवदूत आहे आपल्याला घेऊन जाण्यासाठी. काही गाण्यामध्ये आहे आय विल फ्लाय अवे, वी आर नॉट गोइंग टू फ्लाय. आपण उडणार नाही. आपण जिवंत असलं तरी येशू येताना उडणार नाही. आपण मेलं तरी उडणार नाही. आपण जिवंत असलं तरी प्रभू येशू मध्य आकाशामध्ये येताना मध्य आकाशातून त्याचे देवदूत लोकांना पृथ्वीच्या चारी कोपरात पाठवणार आणि देवापासून रूपांतर झालेले जिवंत असलेल्या लोकांच्या आत्माला देवदूत लोक मध्य आकाशापर्यंत उचलून नेणार आणि मध्य आकाशाच्या नंतर तुम्ही आणि मी येशू बरोबर ढगावर बसून, मेघावर बसून स्वर्गात जाणार. आपण मेल्यानंतर उडणार नाही. मेले तरी आपल्या आत्माला घेऊन जाण्यासाठी, देवाच्या राज्याला घेऊन जाण्यासाठी देवदूत लोक आहे. लाजर मेला, देवदूत त्याच्या आत्माला अब्राहमाची उराशी नेऊन सोडला. श्रीमंतही मेला. व त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. काय झाले? उत्तर क्रिया. श्रीमंत माणसाच्या उत्तर क्रिया ते लाजर मेला, त्याच्या उत्तर क्रिया करण्यात आली म्हणून आहे का याच्यामध्ये? पण श्रीमंत माणूस मेला, त्याला काय झालं? आमच्या गावात श्रीमंत बरोबर हात लावायला पाहिजे. मी सांगताना तिथून वाचायला पाहिजे बरं का, आता नको. तर श्रीमंत मेला, आमच्या गावात श्रीमंत माणूस मेला तर कसं उत्तर क्रिया करणार मी तुम्हाला सांगतो बरं का. आमच्या गावात श्रीमंत माणूस मेला तर त्या दिवसामध्ये खेड्यामध्ये कोणी गरीब लोक कामाला जाऊ शकत नाही. श्रीमंत माणसाच्या घरी काम करणार जाणार गावात आणि गरीब लोक कामात जात असताना हाक मारणार, अरे कुठं निघाल रे सगळे? आणि गरीब लोक म्हणणार, साहेब आम्ही कामाला निघालो. हे आज कोणी कामाला जायचं नाही. कशाला साहेब? आपल्या गावाचा श्रीमंत माणूस मेला
आणि श्रीमंत माणूस मेला तर त्याचं दुःख कसं काय व्यक्त करणार तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे दुःख व्यक्त इथं असं आहे का? नाही. काय हो तुमच्या गाव आमच्या गाव भारी बघा. आणि असं दुःख व्यक्त करणार आणि ते काम करणार लोक, आज कोणी कामाला नाही हो साहेब, आम्ही सगळे तिकडे यायला पाहिजे, आम्ही येणार हो साहेब, आणि सगळं रडायला पाहिजे, रडणार हो साहेब. ते पण कसं रडायला पाहिजे माहिती का? सगळे लोक माईक मध्ये रडायला पाहिजे. इथं नाही का हो? काय वा, आमच्या गावात माईक मध्ये रडायला पाहिजे. तू किती वाईट असला तरी श्रीमंत माणूस आता मेला ना, काय करायचंय? तू सगळ्या लोकांना जेवण दिलं रे, फार चांगलं असतं. आणि ते रडून हे करून झाल्यानंतर ते पेटी करणार, इथं पण पेटी करणार मला माहिती आहे बरं का. पेटी करून त्याच्यामध्ये ठेवून पुसपुस काय सेंट सेंट पुसपुस मारून आणि उचलून जाताना म्हणायचं ते हे का त्याच्यामध्ये तिरडी उचलून जाणार ना, तिरडी त्याला लिहिले असतं डेकोरेशन करून स्वर्गाचा रथ म्हणून लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. आणि ते फ्लॉवर आणि हारा म्हणणार का माला म्हणणार का हारा 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 वगैरे ते फर्स्ट क्लास डेकोरेशन करेन त्याच्यामध्ये त्याला ठेवून उचलून जाताना म्हणायचं डुम डुम डोम पी पी पी. आणि इथं नाही काय हो तुमच्या गाव, आमच्या गाव भारी बघा तुमच्यापेक्षा. उचलून जाताना बघा डुम डुम डोम पी 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 आणि डान्स काय हे का सगळं. आणि स्मशानाला घेऊन गेल्यानंतर तिथं हे का कड्डा कड्डा कोदलं असतं, कड्डा म्हणणार का, कड्डा कोदलं असतं. असं 3 फूट, असं 6 फूट, आत 6 फूट कड्डा कोदून तिथं ह्या पेटीला म्हणणं ठेवणार. हे श्रीमंत माणसाच्या मेलेल्या ते प्रेताच्या पेटी ठेवणार. आणि प्रार्थना वगैरे ते सगळे केल्यानंतर त्या पेटीच्या इकडे एक दोरा बांधणार, त्या दोराच्या तिकडे 4 लोक, इकडे 4 लोक, आणि इकडे एक दोरा बांधणार, तिकडे 4 लोक, इकडे 4 लोक. आणि आत सोडताना सावकाश आलू, सावकाश श्रीमंत म्हणून सावकाश सोड, सावकाश. आणि आत ठेवल्यानंतर आम्ही सेवक पालक लोक प्रार्थना करायचं, पित्या पुत्र पवित्र आत्माच्या नावाने म्हणून. माती घालायची नाही, श्रीमंत माणूस आहे ना. काय घालायचं माहिती आहे तुम्हाला? हा, फुल फुल घाल. मी घातलेलं आहे हो. पास्टर म्हणून 20 वर्ष चर्चमध्ये होतो, मी घातलेलं आहे म्हणून सांगितलं. तो भरपूर वाईट केला असता चर्चला, मग काय महिना वर्षाला पैसा भरतो ना, काय करायचं, झालेच पाहिजे. मग पित्या पुत्र पवित्र आत्माच्या नावानं म्हणून फुल घालून आणि नंतर माती घालून आणि त्याच्यावर बघायचं. प्रार्थना झाल्यानंतर हे काय कडी वाळू सिमेंट हे सगळं मिक्स करून हे बांधणार, कबर बांधणार. माहिती आहे का, तुम्ही बघितलं काय? ते सिमेंट घालून कबर कशाला बांधणार तुम्हाला माहिती आहे काय? येसू आला तरी उठायचं नाही. फर्स्ट क्लास सिमेंट खड्डी वाळ घालून आणि एवढं झाड परशील लावणार वरी, तुटायचं नाही. मग आणि डोक्याचे वरी हे लावून एक क्रॉस लावून त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, तो त्याचं नाव काय, केव्हा जन्मला केव्हा मेला, ते ह्याला म्हणणार उत्तर क्रिया. काय उत्तर क्रिया? आता श्रीमंत माणसाचं काय झालं? उत्तर क्रिया झालं. तो अधोलोकात यातना भोगीत असताना कुठे गेला? अधोलोकात. काय करत आहे? यातना. ऐका प्रियानो, ऐका. इथे कितीतरी गरीब लोक आहे, खेडेपाड्यातून आले असतं. तुम्ही येसूवर विश्वास ठेवून येताना लोक ते लाजर मेला त्याला पुरलं म्हणून लिहिलेलं आहे काय? तो जिवंत असतानाच कुत्रे येऊन चाटतो, आणि मेल्यानंतर कुठला कुत्रा कुठला हात काढला कुठला पाय काढला माहित नाही.
नाहीतर 4 लोक जाऊन त्याचा हात पाय वडून कुठंतरी, पण त्याच्या आत्मा गेलं कुठे आहे? हा, लाजराचा आत्मा गेलं कुठे आहे? कुणापाशी? अब्राहमापाशी. पण श्रीमंताचा आत्मा गेला कुठे आहे? अधोलोकात. ऐका, कितीतरी लोक चर्चला येताना, आम्ही खेड्यापाड्यामध्ये असताना म्हातारे लोक चर्चला येणार, ते खेड्यापाड्याचे तरुण लोक विचारणार, काय ग म्हातारी, रविवार झालं तर अंघोल बिंगोल करून साडी वगैरे बांधून निघाली कुठं म्हणणार खेड्यामध्ये. आणि ती म्हातारी म्हणती, नाही रे बेटा, येसू चर्चला जाता. येसू, हालेलुया, तुला कोण पुरणार बघतो म्हणणार का नाही खेड्यापाड्यामध्ये? प्रियानो, लक्ष ठेवू नाही का, तुम्हाला फर्स्ट क्लास तुमचा लोक पुरून तुम्ही अधोलोकाला जाण्यापेक्षा कोणी पुरायला नको, सुखलोकाला जाऊन पोचा. तुम्ही लोक धन्य, तुम्ही लोक धन्य. समाधीसाठी येसूला सोडू नका, समाधीसाठी येसूला सोडू नका. हालेलुया. फर्स्ट क्लास पुरलेत श्रीमंत माणसाला, तो गेला कुठं? अधोलोकात. आणि अधोलोकात तो काय करत आहे? पुढे वाचा. तो अधोलोकात असताना तो अधोलोकात यातना भोगीत असताना, श्रीमंत माणूस अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून, श्रीमंत माणूस आपली दृष्टी वर करून, इथं बघा सगळ्यांनी चाट बघा, आता वाचा. आणि श्रीमंत माणूस त्याने अधोलोकात अधोलोकात तो अधोलोकात यातना भोगीत असताना, श्रीमंत माणूस अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर, सुखलोकामध्ये अब्राहम व त्याची उराशी बसलेले लाजर यांना दुरून पाहिले. ह्याना दुरून बघितला. कुठून बघितला? अधोलोकातून बघितला. सुखलोकामध्ये असलेले लाजर व अब्राहमाला बघितला. आता तो तिथून हाक मारून तो काय सांगत आहे? तेव्हा अधोलोकातून श्रीमंत माणूस हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव. लाजराला काय कर? पाठव. कुठं पाठवायचं? सुखलोकात. लाजराला पाठव यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक, लाजर आपले बोटाचे टोप पाण्यात बुडून माझी जीभ थंड करावी. एक थेंब पाणी माझ्या जीभात घालायचं. एक थेंब पाणीसाठी भीक मागत आहे. प्रियानो, ऐका, आज जर तुम्ही येसूला सोडलं, पापामुळे असू द्या, येसूच्या नावाच्या द्वारे येणारा कष्टाद्वारे असू द्या, काही असू द्या, आज तुम्ही येसूला सोडलं, उद्या एक थेंब पाणीसाठीही भीक मागण्याच्या परिस्थितीत तुम्हाला पण येईल. येसूला सोडू नका. येसूला एकदाच जन्मलं, एकदाच मरण, येसूसाठी मरा आणि सुखलोकात जाऊन पोचा. नाही तर एक थेंब पाणीसाठीही भीक मागण्याची परिस्थिती तुम्हालाही अधोलोकामध्ये येईल. जागृत राहा. आता एक थेंब पाणीसाठी भीक मागत आहे अब्राहमकडे. बरं, अब्राहम लाजराला पाठवलं काय? पाणी दिलं काय? श्रीमंत माणसाला पुढे वाचा, मोठ्यानं वाचा. कारण ह्या जाळात, तो म्हणत आहे, कारण या जाळात मी क्लेश भोगीत आहे. म्हणजे अधोलोकामध्ये काय आहे? क्लेश. जाळ म्हणजे जाळ आहे, आग. तो पण बघा, देव त्या श्रीमंत माणसाला कृपा, काय कृपा, त्याला
एकदम जास्ती आग असणारा नरकामध्ये डायरेक्ट घातलं तर त्याला जास्ती त्रास होईल म्हणून पहिला थोडा आग असणारा अधोलोकामध्ये घालून त्याच्या ट्रेनिंग झाल्यानंतर पुढच्या प्रमोशन येतात. पाहिजे प्रमोशन पाहिजे पाहिजे काय बघा सिनेमा सिरियल ह्या झालात मी क्लेश भोगीत आहे. अब्राहमा बापा लाजराला पाठवा एक थेंब पाणी द्या मला. हा पुढे वाचा. अब्राहम म्हणाला, अब्राहम त्याला म्हणाला, मुला तू आपल्या आयुष्यात तू पृथ्वीमध्ये असताना आपले सुख भरून पावलास, तुझे सुख भरून पावलास, तसा लाजार तसंच लाजर आपले दुःख भरून पावला. आपल्या दुःख भरून पावला पृथ्वीमध्ये असताना. याची आठवण याची कर. तू आठवण कर. आता लाजराला येथे समाधान मिळत आहे इथं समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत तू आहे. क्लेश भोगीत आहे. हा एवढेच नव्हे तर एवढेच नाही, जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात, ऐका ऐका, जे इकडून तुम्हाकडे पार जाऊन पाहतात त्यास जाता येऊ नये त्यास जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून म्हणून आमच्या व तुमच्या मध्ये व तुमच्या मध्ये मोठा दरा स्थापिलेला मोठा दरा स्थापिले आहे. म्हणून मी लाजराला तुझ्याकडे पाठवू शकत नाही. आता श्रीमंत माणसाला समजेल की त्याला पाणी मिळणार नाही. बरं आता तो काय करतो बघा, त्याच्या भाऊ लोकांसाठी प्रार्थना करतो. कसं काय बघा, त्याला आता समजेल त्याला तरी पाणी मिळणार नाही. पुढे तो काय करतो बघ, पुढे वाचा. मग तो म्हणाला, श्रीमंत माणूस म्हणाला, तर बापा मी विनंती करतो की अब्राहमा बापा मी तुला विनंती करतो, मला तरी तू पाणी देणार नाही आणि लाजराला पाठवणार नाही. मी तुला विनंती करतो की त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. त्याला म्हणजे कुणाला? लाजराला. माझ्या बापाच्या घर म्हणजे कुठे? पृथ्वीला. लाजरा मला तरी तू पाणी दिले नाही, लाजराला पाठवलं नाही, माझ्या बापाच्या घरी तरी लाजराला पाठवा की. कारण मला 5 भाऊ आहेत. कारण अब्राहमा बापा पृथ्वीमध्ये मला 5 भाऊ आहे. त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये, माझ्या भाऊ लोक तरी इथं येऊ नये, अधोलोकात येऊ नये, म्हणून त्याने त्यास म्हणून लाजर त्यास इकडची साक्ष द्यावी. इकडची साक्षी द्यावी. लाजरला तिकडे तरी पाठवा. माझ्या भाऊ लोक तरी इथं यायला नको, आणि लाजरला तिकडे पाठवा आणि माझ्या भाऊ लोकांना त्यांना सांगू द्या. बरं आता अब्राहम पाठवलं काय? लाजराला पुढे वाचा. पण अब्राहमाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ बघ मोशे व संदेष्टे आहेत. मी बोलतो बघ, श्रीमंत माणूस त्याच्या जवळ पृथ्वीमध्ये आरपाला आहे, शेकरंकला आहे. मग अब्राहम म्हटला, पण अब्राहमाने त्याला म्हटले, त्यांच्या जवळ मोशे व संदेष्टे आहेत. थोडं बघ, श्रीमंत माणूसा जगामध्ये सेवक लोक आहे, आरपाला आहे आणि पालक लोक आहे. त्यांचे त्यांनी ऐकावे, त्यांचे तुझे भाऊ लोक ऐकावे. तो म्हणाला, आणि तो सोडला नाही बघा. तो म्हणाला, हे बापा अब्राहमा असे नाही, असं बोलू नका. पण मेलेल्यामधून कोणी त्यांच्याकडे गेला, मेलेल्यामधून कोणी माझ्या भाऊ लोक. कारण काय, श्रीमंत माणसाला माहिती आहे, काय माहिती आहे, त्याच्या भाऊ लोक पण जगामध्ये श्रीमंत आहे. असं श्रीमंत असलेल्या घरी आमच्यासारखे सेवक लोक गेले तर सोडणार काय आत? श्रीमंताचे घर कसं असतं सांगा. मोठा घर, कार पार्किंग करायला वर एक शेड आणि गार्डन पेडन आणि एक गेट, आणि गेटच्या जवळ एक छोटा कोली, कोणाला? वॉचमॅन, आणि आत कुत्रा सोडलं असतं. असं मोठा श्रीमंताच्या घरी आमच्यासारखे सेवक लोक एक पिशवी असं घालून त्याच्यामध्ये बायबल ठेवून आणि श्रीमंताच्या घरी गेलं तर आम्हाला हात सोडणार काय? त्यांच्या कुत्रच सोडत नाही आम्हाला. ते श्रीमंत माणसाला माहिती आहे
त्याचे भाऊ लोक श्रीमंत आहे आणि त्याचे सेवक लोक त्यांच्या घरी सोडणार नाही. म्हणून त्याला काय आता लाजर माझ्या घराच्या दरवाजासमोर पडला होता आणि माझे भाऊ लोक येत होते जात होते आणि लाजराला माझे भाऊ लोक बघितलं ते त्यांना माहिती आहे. आता लाजर त्यांच्याकडे गेले माझ्या भाऊ लोकांकडे ते ऐकणार. म्हणून त्याचे प्लॅन बघा. इकडे असताना त्याचे प्लॅन बघा. पुढे वाचा. पण मेलेल्या मधून कोणी हा त्यांच्याकडे गेला म्हणून तो म्हटला मेलेल्या मधून कोणीतरी लाजर तिकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तर ते अब्राहमा माझ्या भाऊ लोक पश्चाताप करतात म्हणून पाठवा तिकडे. तेव्हा त्याने त्याला म्हटले, अब्राहम श्रीमंत माणसाला म्हटला ते मोशेचे व संदेष्टांचे ऐकत नसतील बघ श्रीमंत माणसा, तर मेलेल्या एक- मधून एक- एक- बघ श्रीमंत माणसा, पृथ्वीमध्ये तिथं मोशे आणि संदेश लोक आरपाल आणि पास्टर लोक त्यांच्या जिवंत असलेल्या देवाच्या सेवक लोकांच्या तुझे भाऊ लोक नाही ऐकलं तर मेलेल्या मधूनही कोणी उठला मेलेल्या मधून ही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार तरी नाही. तुझे भाऊ लोकांच्या खात्री होणार नाही. जिवंत असलेल्या आम्हीच तुम्हाला वचन सांगितलं तर तुम्ही ऐकत नाही तर 7 वर्षाच्या आधी मेलेले आरपाल उठून येऊन प्रकटीकरणाचे तुम्हाला सांगितलं तर ऐकणार काय? भूत आलं म्हणून एक तरी येऊन बसणार का तुम्हाला तुम्ही? म्हणून अब्राहम सांगितला श्रीमंत माणसाला तर जिवंत असलेले सेवक लोकांना तुझे भाऊ लोक नाही ऐकलं तर मेलेल्या मधून कोणी उठून जाऊन तुझे भाऊ लोकांना देवाच्या वचन सांगितलं तरी तुझे भाऊ लोकांचा कात्री बसणार नाही. काय म्हणणार? भूत आला म्हणतात. लहान तोर सगळे तुमचे तोंड उघडायला पाहिजे, मला उत्तर द्यायला पाहिजे. प्रामुख्य सब्जेक्ट मध्ये मी आता तुमच्याकडे आहे. सगळे मला सांगा, लाजर मेला कुठे गेला? लोकात गेलेल्या श्रीमंत माणूस तेथून सुखलोकाला आला काय? नाही. 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 बरोबर आहे. बरोबर आहे. मग उलट बोलायचं नाही बरं का. सुखलोकात गेलेले लाजर तेथून अधोलोकाला जाऊन श्रीमंत माणसाला प्यायला पाणी दिला काय? नाही. 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 करेक्ट. करेक्ट. हा. सुखलोकाला गेलेले लाजर तेथून पृथ्वीला येऊन श्रीमंत माणसाच्या भाऊ लोक 5 भाऊ लोकांना देवाचे वचन सांगितलं काय? नाही. 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 अधोलोकाला गेलेल्या श्रीमंत माणूस तेथून बाहेर येऊन पृथ्वीला आला काय? नाही. तर देवाच्या वचनाप्रमाणे तुमच्या बोलण्याप्रमाणे माणूस कुठला धर्म असू द्या मेल्यानंतर एक तर सुखलोक नाही तर अधोलोक. बरोबर आहे काय? सुखलोकाला गेले तर तेथून अधोलोकाला जाऊ शकत नाही आणि सुखलोकातून पृथ्वीला येऊ शकत नाही. बरोबर आहे काय? अधोलोकात गेले तर तिथून सुखलोकाला येऊ शकत नाही आणि अधोलोकातून पृथ्वीला येऊ शकत नाही. बरोबर आहे काय? बरोबर आहे. बर, आता तुम्ही मला सांगा, येशूच्या आईच्या नाव काय? मरिया. मरिया आज कुठं असणार? कुठं असणार? सुखलोकात. देव मरियेला भरपूर आशीर्वाद जास्तीत देणार. कारण काय? तिचा त्याग मोठा आहे. बरोबर आहे ना? पण सुखलोकामध्ये असणारा मरिये पृथ्वीला येऊन लोकांना आशीर्वाद करू शकतं काय? नाही. आता होत आहे ना. तुम्ही नाही म्हणू शकत, नाही म्हणत आहे, पण आता मरियेच्या नावाने प्रार्थना केलं तर लोकांना रोग बरे होत आहे, आशीर्वाद होत आहे का नाही तेवढं तरी सांगा की मला. होत आहे का नाही? मग मरी येणार नाही पृथ्वीमध्ये आणि लोकांना आशीर्वाद करू शकत नाही म्हणून तुम्ही सांगू लागले ते कसं काय? मी रोमन कॅथलिक आलेला आहे. मरियेविषयी मला फार अभिमान आहे. कोणीतरी लुसिफर म्हटलं तर मी तुम्हाला सोडणार नाही. कस काय मरिया येऊन पृथ्वीमध्ये लोकांना आशीर्वाद करत आहे? कस काय? तुम्ही तरी सांगत आहे मरिया सुखलोकामध्ये असणार. बरोबर आहे. पण मरियाच्या नावाने आता लोकांना आशीर्वाद होत आहे पृथ्वीमध्ये ते कसं काय? मरिया लुसिफर नाही, मरिया सुखलोकामध्ये असणार पण
सुखलोक मध्ये असणाऱ्या मर्याचे नावाने ही पृथ्वीमध्ये लोकांना फसवणार कोण? म्हणजे हा लुसिफर आहे. जागृत राहा प्रियानो. ऐका, कुठला धर्म असू द्या, कुठला लोक असू द्या, ख्रिस्ती पण असू द्या, मेलेले लोक देव होणार पण नाही, सैतान होणार पण नाही. मेलेले लोकांच्या नावाने पृथ्वीमध्ये अद्भुत चमत्कार्य करून लोकांना फसवणार कोण? म्हणजे काळी पडलेल्या सैतान झालेले लुसिफर व त्यांचे दूत आहे. जागृत रहा. येशूच्या नाव शिवाय दुसरा कुठला नावाने पृथ्वीमध्ये अद्भुत चमत्कार्य झालं जाऊ नका. अद्भुत चमत्कार्य होईल, रोग बरं होईल, पण करणार कोण? लुसिफर. करणार कोण? लुसिफर. लुसिफर, खाली पडलेल्या लुसिफर. लुसिफर तुम्हाला सगळं काही देऊ शकतो. तुम्हाला घर पाहिजे काय? लुसिफर देऊ शकतो. तुम्हाला पैसा पाहिजे काय? लुसिफर देऊ शकतो. तुम्हाला बंगला पाहिजे काय? गाडी पाहिजे काय? रोग बरं करायला पाहिजे काय? लुसिफर करू शकतो. तुम्हाला सगळं काय लुसिफर देऊ शकतो. फक्त एकच लुसिफर सैतान तुम्हाला देऊ शकत नाही. ते काय? म्हणजे स्वर्ग. कारण का? तोच तिकडे जाणार नाही. बाकी सगळं काय लुसिफर तुम्हाला देऊ शकतो. ऐका, एकदा लुसिफर आला, येशूकडे आला आणि म्हटला, लूक सुवर्तमान अध्याय 4 वचन 5 ते पुढे वाचा. मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन कुणाला? येशू ख्रिस्ताला. हा, लुसिफर येशूला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये काय? लुसिफर काय करत आहे? येशूकडे सांग, येशू बघ. काय बघ? जगातील सर्व राज्य बघ. येशू बघ, सगळे बघ. जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली. एका क्षणात लुसिफर येशूला दाखवला. अरे, आणि काय म्हणत आहे लुसिफर? पुढे वाचा. आणि त्याला म्हटले, आणि लुसिफर येशूला म्हटले, यावरचा सर्व अधिकार येशू, यावरचा सर्व अधिकार व ह्याचे वैभव याचे वैभव मी तुला देईन. मी तुला दे. जग आता सैतानच्या हाती आहे, येशूच्या हाती नाही. म्हणून येशू म्हटला, पृथ्वीमध्ये तुम्ही आस्ती साठवून ठेवू नका. कुठं साठवून ठेवा? स्वर्गामध्ये का साठवून ठेवा. आता सैतान म्हणत आहे, हे पुढे वाचा. कारण हे मला सोपवून दिले आहे. हा, कारण हे पृथ्वी मला काय झालेलं आहे? सोपून दिले. माझ्या म्हणून सांगितलं नाही. माझ्या म्हटलं तर येशू अडवतो. मला सोपून दिले आहे. सोपून दिले आहे म्हणजे काय? देवाने जग निर्माण करून आदमकडे दिला आणि आदमाच्या हातापासून सैतान काय केला? फसवून घेतला. म्हणून माझ्या म्हटलेलं नाही, मला सोपून दिला आहे. सोपून दिला म्हणजे काय? आता तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर कानात नाकात असलेले काढणार आणि जाऊन दुकानात ठेवणार, पैसा घेणार आणि खर्च करणार. परत पैसा भरलं, दुकानवाला तुम्हाला काय करायला पाहिजे? तुमचं सोनं तेच सोपून देणे. आता सैतान म्हटलेलं आहे, ही जग मला सोपून दिला आहे. माझ्या म्हटले नाही, सोपून दिला आहे. तेव्हा येशू गप बसला. आता सैतान म्हणत आहे, मला सोपून दिला आहे येशू. व माझ्या मनास येईल त्याला मी ते देतो. अरे अरे, येशू माझ्या मनात येईल त्याला मी ही जगाचा आशीर्वाद देतो. म्हणून तू मला नमन करशील. येशू, याचा अधिकार मी तुला देतो. तू काय कर, एक शॉर्टकट, कसाला वधस्तंभाला जायचं, रक्त सांडायचे, नुसतं माझ्या समोर असं फडून असं उठ,
हे सर्व तुझे होईल. हे सर्व तुझं होईल. माझ्या समोर असं पडून उठ, बस त्याला मी तुला देतो, हे सर्व मी तुला देतो, तुला राजा करतो. म्हणून बघा, आज देवाच्या लेकरापेक्षा अन्य लोक श्रीमंत आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का, तो देतो. आता सैतान म्हणत आहे, येसू तू माझ्या पाया पडलं तर मी तुला देतो. पण तिथं गप्प बसला येसू, तुझ्या म्हणून सांगितलं नाही. ज्यावेळी येसू वधस्तंभामध्ये प्राण दिला आणि उठला, शिष्य लोकांना म्हटला, आता फक्त पृथ्वी नाही, स्वर्गात आणि पृथ्वीमध्ये सर्व अधिकार मला सोपून दिला नाही, मला दिला आहे. तुम्ही चला, तुम्हाला देतो आणि सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. हालेलुया. प्रियानो, ऐका, आता ही जग कुणाच्या हाती आहे? कुणाच्या हाती आहे? शैतानच्या हाती आहे, येशूच्या हाती नाही. म्हणून ख्रिस्तविरोधाच्या काळामध्ये पृथ्वीला पार करून, पृथ्वीला नष्ट करून पवित्र करतो. आणि 1000 वर्ष राज्याच्या नंतर तुमच्या माझ्यासाठी देव काय करतो? नवे आकाश नवे पृथ्वी करतो. हे पृथ्वीला नष्ट करून टाकतो संपूर्ण. कारण काय? शैतानच्या द्वारे पृथ्वी काय झालेला आहे? अपवित्र झालेला आहे. आणि तुमच्या माझ्यासाठी देवाने नवे आकाश नवे पृथ्वी करणार शेवटच्या दिवसामध्ये. आता शैतान सांगत आहे, येसू तू माझ्या पाया पडलं तर मी तुला देतो. ऐका, तुम्हाला आस्ती पाहिजे काय? शैतान देऊ शकतो. तुम्हाला घर पाहिजे काय? रोग बरं करायला पाहिजे काय? सगळं काही शैतान देऊ शकतो. आशीर्वाद मिळत आहे, अद्भुत चमत्कार्य होत आहे, रोग बरे होत आहे, पण ते येशूच्या नावाने नाही, दुसरं कोणीतरी मेलेल्या नावाने जिवंत असलेल्या लोकांच्या नावाने होत आहे म्हटलं तर जाऊ नका. मिळेल, पण ते देणार कोण? देणार कोण? लुसिफर देतो. आज देतो तुम्हाला आशीर्वाद, आज तो तुमचा रोग बरे करतो आणि पैसा देतो, सगळा आशीर्वाद देतो. आणि उद्या काय करतो माहिती आहे काय? चला माझ्या दोस्त, कुठं कुठं? नरकात. आज देतो आणि उद्या घेऊन जातो. तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे, पण येशूच्या नावाने नाही, दुसरा कोणीतरी मेलेल्या नावाचे मिळत असेल तर जाऊ नका. ऐका, येशूचा आशीर्वाद, लुसिफरचा आशीर्वाद फरक आहे. येशूचा आशीर्वाद तुम्हाला कसं देणार? येशू काय प्रार्थना तुम्हाला शिकविलं? आमची रोजची भाकर आज आम्हास. तुम्ही खरोखर देवाच्या लेकर असलं तर आजच्या भाकर आज देतो, उद्याच्या भाकर उद्याच देणार, उद्याची भाकर आज देणार नाही. कारण काय? माझ्या लेकरांना सगळं आशीर्वाद इथंच दिलं तर तिकडे येताना सगळं इथं सोडून येणार. म्हणून रोज जेवढं पाहिजे तेवढंच देतो आणि बाकी सगळं तुमच्या तिकडे साठवून ठेवतो आणि तिकडे गेल्यानंतर देतो. पण ऐका, पण लुसिफर काय करतो माहिती आहे का? 20 वर्षाच्या भाकर आताच देतो. येशू कसं देतो? लुसिफर कसं देतो? 20 वर्षाच्या भाकर आताच देतो. आणि लोक काय म्हणणार? अरे आशीर्वाद येशूकडे नाही रे, आहे कुठं? जाणार. आज देतो आणि उद्या कुठे घेऊन जातो? नरकात. आशीर्वाद मिळत आहे म्हणून, रोग बरे होत आहे म्हणून, पैसा मिळत आहे म्हणून, ते येशूच्या नावामध्ये नाही, दुसरा कोणीतरी मेलेल्या नावाने मिळत असलं तर जाऊ नका, जाऊ नका. लुसिफर देतो, आज देतो, उद्या तुम्हाला तिकडे घेऊन जातो. जागृत राहा, जागृत राहा. मी तुम्हाला विचारतो, मला सांगा, लाजरला दरिद्र आणि रोग कुठपर्यंत होता? मरेपर्यंत. पण तो मेल्यानंतर गेला कुठे? सुख लोकात. प्रियानो, तुम्हाला रोग असलं तर देवाकडे प्रार्थना करा. येशू तुम्हाला बरे करू शकतो. कदाचित बरे केलं तरी ठीक आहे, नाही तरी ठीक आहे. येशूला सोड नका आणि सुख लोकांना जाऊन पोहोचा. तुमचा रोग बरे केलं तर मात्र तो देव, नाही तर देव होणार नाही का?
तुमचा रोग बरे केले तरी तोच देव आहे, येसूच देव आहे, नाहीतरी तोच देव आहे. प्रार्थना करा, येसू माझा रोग बरे करा म्हणून प्रार्थना करा. बरे केले तरी ठीक आहे, नाहीतरी ठीक आहे, येसूला सोडू नका. येसूसाठी मरा आणि सुखलोकाला जाऊन पोहोचा. तुम्ही दरिद्र असाल, प्रार्थना करा, प्रभू मला आशीर्वाद करा, दरिद्र काढून टाका म्हणा. येसू तुम्हाला आशीर्वाद करू शकतो. आशीर्वाद केले तरी ठीक आहे, नाहीतरी ठीक आहे, येसूला सोडू नका आणि सुखलोकात जाऊन पोहोचा. ह्याला म्हणणार नाशिवान ड्रॉप्स. डॉक्टर मला म्हटलं फक्त 1 आठवडा वापरा आणि नंतर दुसरा काहीतरी रेमेडी बघा म्हटलं. पण ह्या ड्रॉप्स माझ्या दोन्ही नाकामध्ये रोज 4-5दा गाळायला पाहिजे, एक ड्रॉप. डॉक्टर म्हटलं फक्त 1 आठवडा. पण मी आता किती दिवस मी गाळत आहे तुम्हाला माहिती आहे का? 15 वर्ष झालं. दोन्ही नाकात प्रति महिना. आता मी येताना गाडीमध्ये येतानाच दोन्ही नाकात घालून चाललं. ते घातलं तर श्वास, नाही घातलं तर बंद होणार. नाक बंद झालं तर श्वास होत नाही. आणि आयुर्वेदिक मेडिसिन झालं, कितीतरी ₹1000 मी खर्च केलं, मला बरं झालं नाही. होमिओपॅथी झालं, कितीतरी ₹1000, कितीतरी वर्ष झालं, मला बरं झालं नाही. आणि ऑपरेशन करायला सांगितलं आणि मोठा प्रायव्हेट दवाखान्यामध्ये, BLD दवाखाना विजापूरमध्ये माझं ऑपरेशन झालं, तरी मला बरं झालं नाही. मी देवाकडे प्रार्थना केलो. इतरांच्या रोगासाठी मी प्रार्थना केलं तर देव त्यांचा रोग बरे करणार, पण माझ्या रोगासाठी प्रार्थना केलं तर देव गप्पच बसणार, मला बरे करत नाही. आणि कोणी मोठा सेवक लोक माझ्या डोक्यावर हात लावून प्रार्थना केलं तर बरं होईल म्हणून तिथं पण मी जाऊन गुडघे टेकलो, ते पण प्रार्थना केली, तरी मला बरं झाले नाही. आता मी तुम्हाला सांगतो, आज आपले पुणे रेल्वे स्टेशन जंक्शन आहे ना, पलीकडे तायता बांधणार, तुम्हाला माहिती आहे का? तिकडे गेलं, एकच तायता, आजच मला बरं होईल. करणार कोण? करतो कोण? आज बरे करतो आणि उद्या काय करतो माहिती आहे का? चला माझ्या दोस्त, आज बरे करतो, उद्या तिकडे घेऊन जातो. मी देवाकडे प्रार्थना केलो, देवाला बरं करू शकत नाही काय? होईल. देवाकडे प्रार्थना केलं, प्रभू जोपर्यंत माझ्या नाकात श्वास होत, हे ड्रॉप्स घालून तुझी सेवा करतो. आणि जेव्हाला बंद होईल त्यावेळेला तुझ्याकडे येतो, शिवाय लुसिफरकडे मात्र मी जाणार नाही. गेलो, आता तो बरे करतो आणि उद्या घेऊन जातो मला तिकडं, नको मला. बरं, आता देवाला बरे करू शकत नाही का? मला बरे करू शकत नाही का? करू शकतो. मी देवाकडे विचारलं, प्रभू कशाला तू मला बरे, आणि मी प्रार्थना केलं तर लोकांना तू बरे, मला कशाला तू बरे करत नाही? आणि देवाने माझ्या मनामध्ये असं बोललं. काय बोललं? तुमच्यासारखं भरपूर ठिकाणी मी जाऊन देवाचं वचन सांगत आहे. ओरिसाला जात आहे, ओरिसामध्ये कमीत कमी 5-10 वेळा जाऊन आलो मी. 5000 लोकपेक्षा जास्त लोक देवाचं वचन ऐकलं, दिवसभर बसून ऐकलं. सकाळ 9 ते संध्याकाळ 6, 7, 8 पर्यंत बसून ऐकलं. आणि ओरिसा, महाराष्ट्र, कर्नाटका, पांडिचेरी, तामिळनाडू सगळीकडे जाऊन हजार लोक वचन ऐकत आहे आणि बाप्तिस्मा घेत आहे, देवाच्या राज्याला येत आहे. आणि लोक येणार मीटिंग संपल्यानंतर, म्हणून मीटिंग संपल्याबरोबर मी पळून जातो. संपल्याबरोबर माझ्याकडे येणार आणि माझ्या हात धरणार. ब्रदर पॉल, व्हेरी गुड, तुम्ही किती चांगला देवाचे वचन बोलत आहे आणि किती चांगला मराठी बोलत आहे. तेव्हा मला पण काय होणार, थोडा असा असं थोडा कालर अर्थ पण अर्धा आहे बघा, असं थोडा हे होता ना, माझं नाक बंद होईल बघा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नाही प्रभू, तूच आहे प्रभू. कदाचित मला उंच करू नये म्हणून देव मला हे रोग ठेवलं असलं तर राहू द्या प्रभू, राहू द्या. माझ्या हितासाठी आहे का? राहू द्या.
जोपर्यंत माझ्या नाकामध्ये श्वास होईल, औषध घालून घालून करतो, तोपर्यंत तुझी सेवा करतो. आणि जेव्हा बंद होईल तेव्हा तुझ्याकडे येतो, शिवाय त्याच्याकडे मात्र मी जाणार नाही. गेलं तर तो आज बरे करतो आणि उद्या तिकडे घेऊन जातो मला, नको मला. हालेलुया. प्रियानो, रोग बरे होत आहे, आशीर्वाद मिळत आहे, म्हणून ते येशूच्या नावाने नाही, दुसरं कोणतरी मेलेल नावाने मिळत आहे म्हटलं तर जाऊ नका. मिळेल, पण देणार कोण? लुसिफर देणार. बरं, आता तुम्ही मला सांगा, अजून एक प्रामुख्य गोष्ट मी तुमच्याकडे विचारतो, मला सांगा, लाजर कुठे गेला आणि श्रीमंत माणूस कुठे गेला? अधोलोकात गेला. बर, कुठला धर्म असू दे, मेलेले लोक इथं गेलं तर इथून इथं येऊ शकत नाही, इथून इथं येऊ शकत नाही. बरोबर आहे काय? बरोबर आहे. इथं गेलं तर इथून इथं जाऊ शकत नाही, इथून इथं येऊ शकत नाही. बरोबर आहे काय? बरोबर. ओके. आपल्या घरी लोक मरत आहे, बरं काय? लहान लेकर पण मरत आहे, तरुण पण मरत आहे, म्हातारी पण मरत आहे. बरोबर आहे ना? आता मी तुमच्याकडे विचारतो, मला सांगा, कदाचित तुमच्या घरी मेलेल्या, बरं काय, मेलेल्या तुमच्या, एक उदाहरण, एक तुमचा लहान मुलगा, मेलेले तुमचा मुलगा तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला एक आशीर्वाद दिला समजा. आता तुम्ही काय म्हणणार? माझा मुलगा दिला म्हणणार काय? लुसिफर दिला म्हणणार काय? हा, माझ्या मुलगाचा सुद्या, मेलेल्या माझ्या मुलगाचा सुद्या, तो तरी माझ्या स्वप्नामध्ये येऊन मला एक आशीर्वाद दिला, तरी तो माझा मुलगा नाही, त्याच्यामध्ये माझा विश्वास होणार नाही. तो लुसिफरचे काम आहे. माझा विश्वास येशूवर मात्र. म्हणून जर तुमचा विश्वास आहे, तुम्ही लोक धन्य आहात. मेलेल्या लोकांच्या फोटो तुम्ही तुमच्या घरी लावत आहे, बरं काय, आठवण्यासाठी लावत आहे. तुमच्या लेकर असू द्या, पती पत्नी आणि हे का आई वडील लेकर, त्यांचे फोटो तुम्ही लावा. ती फोटो लावणे चूक आहे काय किंवा करेक्ट आहे का, मी तुम्हाला सांगायला नको. पण ऐका, त्या फोटो मध्ये तरी त्यांनी नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? हा, त्यांनी प्रभू मध्ये असले तर कुठं असणार? त्या फोटो मध्ये त्यांनी नसणार. कदाचित हे तुम्ही आठवण करून तुम्ही ते फोटो नाही लावलं तर फार बरं होईल. कदाचित लावलं तर त्या फोटोला एक सिरियल बल्ब घालणे, उदबत्ती घालणे, मेणबत्ती घालणे, आणि त्याने मेलेल्या दिवसामध्ये पुरुष असलं तर धोतरा एक समोर ठेवणे, स्त्री असलं तर साडी समोर ठेवणे, आणि त्यांना आवडलेल्या जेवण वगैरे बनवून ते करत आहे ना, ठेवणे. ते करू नका. कारण काय? त्याचे द्वारेही लुसिफर तुम्हाला फसवू शकतो, तुम्हाला फसवू शकतो. जागृत राहा. नाही लावलं तर फार बरं होईल. टेम्पटेशनला रस्ताच नाही. कारण काय? तुम्ही ज्यावेळी त्या फोटोला एक फुलाचा हारा लावणार, त्याच वेळी डोळ्यातून पाणी निघेल. तो करतो, लुसिफर करतो. तुम्ही काय करणार? अरे माझा मुलगा रडू लागला म्हणणार, तुम्हाला फसवतो. म्हणून फोटो, मेलेल्या लोकांचे फोटो नाही लावलं तर फार बरं होईल. कदाचित लावलं तर त्या फोटोसाठी तुम्ही करणारा पद्धती पारंपर्य ते करू नका. कारण त्याच्याद्वारेही लुसिफर तुम्हाला फसवू शकतो. अजून थोडं क्लोज तुमच्या बरोबर येतं. ऐका, मेलेल्या लोकांची तुम्ही समाधी बांधले असतं, बरं काय, समाधी बांधले असतं. ऐका, कदाचित देवाने तुम्हाला स्मशानभूमी दिलं तर ठीक आहे, नाही दिले तर चिंता करू नका. कॉमन ठिकाणी जसं इतर लोक जाळत आहेत तसं जाळून टाका. मेले नंतर पुरलं तरी एकच आहे, जाळलं तरी एकच आहे. आम्ही खेडेपाड्यामध्ये सेवा करताना आजी लोक येणार, बाप्तिस्मा घेणार आणि चर्चला येणार, आणि बाकी लोक त्यांचं तारण झालं नसतं. आजी मेल्यानंतर त्याच्या घरचे लोक आमच्याकडे येणार. त्याने विचार, ब्रदर म्हणणार, काय हो, आमची आजी मेली. अरे रे,
आता आम्ही काय करायचं म्हणणार, अरे आजी मेली तर काय करायचं काय, आणि ते करणार नाही, ती काहीतरी तुमच्या चर्चमध्ये पाणीमध्ये बुडून घेतली म्हणजे, हो बाप्तिस्मा घेतली, आता आम्ही काय करायचं, नाही आमच्या पद्धतीने करायचं काय, तुमच्या पद्धतीने काय करायचं काय, तुमच्या पद्धतीने तुम्ही काय करणार आम्ही विचारणार, नाही आम्ही जाळून टाकणार, बघा आमच्या पद्धतीप्रमाणे पुरणार, तुम्हाला पाहिजे असलं तर आम्ही तसं करणार, चर्च लोक येऊन, नाही तुमच्या पद्धतीप्रमाणे करायला पाहिजे असतील करा, ती बाप्तिस्मा घेतली म्हणून आम्ही येणार, एक प्रार्थना करणार आणि आम्ही स्वतः तुमच्या बरोबर जाळून टाकणार, करा. कितीतरी विश्वासी लोकांना आम्ही जाळून टाकलेलं आहे, जाळलं तरी एकच आहे, पुरलं तरी एकच आहे, हा, पण आपल्या आत्मा मात्र कुठे जायला पाहिजे, सुखलोकात जायला पाहिजे. हालेलुया. बरं आता ऐका, कदाचित तुमच्यासाठी स्मशानभूमी देव दिलं तर फार बरं झालं, आणि पण त्या तुमच्या घरच्या लोकांना पुरलेल्या त्या समाधीला तुम्ही स्वच्छ करा, कंपाऊंड बांधा, त्याच्यामध्ये काही नाही, पण ती संभाला, पण वर्षाला एकदा त्या समाधीला जायचं, उदबत्ती लावायचं, मेणबत्ती लावायचं, हार घालायचं आणि जेवण बनवून ते करू नका, कारण काय, त्याच्याद्वारेही लुसिफर तुम्हाला फसवू शकतो, जागृत राहा. बरं आता तुम्ही मला सांगा, लाजर कुठे गेला, सुखलोकात, श्रीमंत माणूस कुठे गेला, अधोलोकात. आता बघा, अधोलोकामध्ये असलेल्या श्रीमंत माणूस सुखलोकामध्ये असलेल्या लाजर कोण आहे, अब्राहम कोण आहे, तेथून दोघांना ओळखून त्यांच्या बरोबर बोलला होता, बोलला का नाही, तसंच तुम्ही आणि मी उद्या देवाच्या राज्याला गेल्यानंतर आपण एकमेका बरोबर बोलणार, आपण एकमेकांना ओळखणार, आपण सगळे देवाची स्तुती, इथं आपण जसं आहे तसंच देवाच्या राज्यामध्ये असणार, आपण देवाच्या राज्यामध्ये काणार. तो बघा अधोलोकातून ओरडत आहे, हे बापा अब्राहमा एक थेंब पाणी द्या, म्हणजे काय, आता श्रीमंत माणूस अधोलोकामध्ये असताना आत्मिक शारीरिकता आहे, कारण श्रीमंत माणसाचा तो मेला, त्याच्या उत्तरक्रिया झालं, आता अधोलोकामध्ये असलेले श्रीमंताच्या शरीरात, श्रीमंत माणसाचे शरीर कुठलं शरीर, मातीचे शरीर आहे का, आत्मिक शरीर आहे काय, आत्मिक शरीर, मातीच्या शरीरात पुरलं, लाजर मेला, त्याच्या आत्मा देवदूत सुखलोकात नेला, आता दोघांच्या आत्मिक शरीर, आत्मिक शरीरामध्ये असलेल्या श्रीमंत माणूस म्हणत आहे मला काय लागत आहे, तहान. तसंच तुम्ही आणि मी उद्या देवाच्या राज्याला गेल्यानंतर आपण काणार, त्यात जीवनाच्या झाडाच्या फळ आहे आणि जीवनाच्या नदीच्या पाणी आहे, ते पाणी पिणार, खाणार, आपण एकमेकांना ओळखणार, एकमेका बरोबर आपण बोलणार, देव आपल्याला पांढरा जगीत दिले असतं, आणि इथं आपण जसं आहे तसंच आपण स्वर्गामध्ये पण असणार, एकच आपल्याला वंश नसतं. येशू जगामध्ये, येशू मेल्यानंतर उठून आल्यानंतर कालला तुम्हाला माहिती आहे काय, होय, काय काढला, भाकर आणि मासा मांस. काढला, शिष्य लोकांच्या समोर काढून टाकला आणि त्यांच्या बरोबर बोलला आणि हात पाय दाखवला. तसंच इथं आपण जसं आहे तसंच आपण उद्या स्वर्गामध्ये असणार, आपण एकमेकांना ओळखणार, बोलणार, जीवनाच्या झाडाचे फळ खाणार, पाणी पिणार, देवाची स्तुती करणार. हालेलुया. फक्त वंश तिकडे नसतं. बरं, प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये असताना सुखलोकाच्या माहिती येशू त्याच्या तोंडातून सांगितलं होता आणि अधोलोकाच्या माहिती येशू त्याच्या तोंडातून सांगितलं होता, ते आपण बघितलं. बरं, येशू जगामध्ये असताना स्वर्गाच्या विषयी काय सांगितलं होता ते आपण बघूया. योहानाच्या शुभवर्तमान अध्याय 14 वचन 1 ते 3 पर्यंत स्वर्गाच्या विषयी येशू जगामध्ये असताना काय सांगितलं होता. योहानाच्या शुभवर्तमान 14 अध्याय 1 ते 3 पर्यंत वाचा मोठ्याने. तुमचे अंतकरण प्रभू येशू सांगत आहे, तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा. येशू सांगत आहे देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. येशू सांगत आहे आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात
माझ्या पित्याच्या घरात, पित्याच्या घर म्हणजे काय? स्वर्ग. स्वर्ग. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. म्हणून मी दाखवलेलं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत स्वर्गामध्ये. नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. नसत्या तर मी तुम्हाला सांगितलं असतं. नसत्या तर मी तुम्हाला सांगितलं असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो. येशू म्हणत आहे मी तुमच्यासाठी जागा तयारी करावयास जातो. हालेलुया. मी तुमच्यासाठी जागा तयारी करावयास जातो. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे, आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयारी केली म्हणजे मी जाऊन तयारी केल्यानंतर पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन. मी परत येतो आणि तुम्हाला माझ्या बरोबर घेऊन जातो. यासाठी की जेथे मी आहे जिथे मी आहे तेथे तुम्ही असावा. हालेलुया. येशू जगामध्ये असताना स्वर्गाच्या विषयी सांगितलं होतं. पृथ्वीमध्ये 33.5 वर्ष येशू जगात असताना सुखलोकाच्या विषयी सांगितलं, अधोलोकाच्या विषयी सांगितलं, स्वर्गाच्या विषयी सांगितलं. स्वर्गाच्या विषयी काय सांगितलं? प्रभू येशू तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात म्हणजे स्वर्ग, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. 1 2 3 4 5 6 7 8 पुष्कळ आहे. नसत्या तर मी तुम्हाला सांगितलं असतं. आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी तुमच्यासाठी जागा तयारी करावयास जातो. येशू जगामध्ये असताना सांगितलं मी जातो स्वर्गाला, कारण तुमच्यासाठी जागा तयारी करावयास जातो. म्हणजे मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयारी केली म्हणजे परत येतो आणि तुम्हाला माझ्या बरोबर घेऊन जातो. कारण जिथे मी आहे तिथे तुम्हीही असावा. हालेलुया. बरं, हे सगळं हे येशू सांगितला. येशू सांगला. आता येशू कुठं आहे? आता येशू कुठं आहे? स्वर्गात. स्वर्गात आहे. स्वर्गामध्ये काय करत आहे? घर बांधत आहे. स्वर्गामध्ये काय करत आहे? घर बांधत आहे. कोणासाठी? तुमच्यासाठी, माझ्यासाठी. येशू स्वर्गामध्ये घर बांधत आहे. प्रियानो, ते आहे सोन्याचं घर आहे. हालेलुया. आणि एसी. हालेलुया. आणि हे काय? रॉयल टेबल मध्ये आम्ही सगळे येशू बरोबर स्वर्गामध्ये बसून जेवण करणार आहे. हालेलुया. 7 वर्ष लग्नाच्या मेजवानी आपण बायबल मध्ये बघितलं. काल परवा दिवस एकदा मी माझ्या घरी गेलो, आणि माझ्या आईने मला सांगितली, काय रे तुझे भाऊ बघ, बहिणी बघ, ते सगळे मोठे मोठे घर बांधले, ते सगळे श्रीमंत आहे, लक्षाधिपती आहे, आणि भाऊ कोट्यांतर पैसा त्यांच्या, सगळे टीचर्स वंश, सरकार नोकरी टीचर्स वंश आहे. काय रे तुला तरी तुझ्या पप्पा एक पत्राचं घर दिलेलं आहे, वाटप करून दिलेलं आहे, ते पत्र तरी काढ रे, आणि हे काय स्लॅब घाल बघ. तुझे भाऊ बहिणी ते सगळे किती मोठा स्लॅबचं घर बांधलं. मी माझ्या आईला म्हटलं मला हे घर कसाला, मी तरी प्लॉट घेतलेलं आहे, बांधकाम चालू आहे म्हटलं. ती म्हटली काय रे सेवा करतो म्हणून सगळीकडे फिरत आहे आणि प्लॉट घेऊन घर पण बांधत आहे, कुठे म्हटली. मी म्हटलं वरी म्हटलं. आणि ती म्हटली तू तसंच वेडासारखं सगळीकडे फिरून काही नसता बसलो बघ. मी वेडा नाही, मी शहाणा आहे. मला माहिती आहे माझ्या पप्पा येशू माझ्यासाठी प्लॉट घेतलेला आहे आणि सोन्याचं घर बांधलेलं आहे. आता काम चालू आहे, अजून थोडाच दिवस, आणि स्वर्गामध्ये माझ्यासाठी येशू बांधलेले सोन्याचे घर रिबन कट करून मी आत जाणार आहे. ते माझ्या शाश्वत घर आहे. प्रियानो, फक्त माझ्यासाठी नाही, इथं असलेले तुमच्या प्रत्येकासाठी, तुमच्यासाठी मात्र नाही, जगामध्ये जेवढं लोक येशूवर विश्वास ठेवणार, त्यांनी कुठला धर्म असू द्या, येशूवर विश्वास ठेवून त्यांनी पापांची क्षमा घेतलं, त्यांच्यासाठी पण सोन्याचं घर स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. आणि ते कर गमावू नका,
ते कर सोडू नका तुम्ही, कारण तुमच्यासाठी येशू स्वर्गामध्ये घर बांधत आहे. आणि तो म्हटला मी परत येतो आणि तुम्हाला घेऊन जातो. हालेलुया. बरं, आणि ते सगळं येशू पृथ्वीमध्ये असताना 33.5 वर्ष असताना एवढं त्यांनी सांगितलं. आणि शेवटी येशू ख्रिस्त वधस्तंभामध्ये तुमच्या माझ्या जगाच्या सगळे लोकांसाठी वधस्तंभामध्ये काय दिला? त्याचा प्राण दिला. त्याचा प्राण दिला आणि तिसरा दिवस परत उठला. स्वर्गाला जाण्याच्या आधी शिष्य लोकांना येशू म्हटला. तो मरण पावला, उठून आल्यानंतर जगामध्ये असताना 33.5 वर्ष राहिला आणि सगळे लोकांसाठी, जगाच्या लोकांसाठी तो मरण पावला, उठला आणि स्वर्गाला जाण्याच्या आधी शिष्य लोकांना सांगितला. शिष्य लोकांना येशू काय सांगितला स्वर्गाला जाण्याच्या आधी? आपण वाचूया मार्क शुभवर्तमान 16 अध्याय 15-16 वचन. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात प्रभू येशू ख्रिस्त उठून आल्यानंतर त्यांच्या शिष्य लोकांना येशू सांगितला. काय सांगितला? माझे शिष्य लोक हो, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सगळे लोकांना सुवार्तेची घोषणा करा. सुवार्तेची घोषणा. सुवार्ते म्हणजे काय? सु म्हणजे चांगला, वार्ते म्हणजे बातमी, चांगला बातमी. काय चांगला बातमी? येशू तुमच्यासाठी मेला, तुमच्या पापांची क्षमा करतो, त्याच्यावर फक्त विश्वास ठेवला तर बस झाला. हालेलुया. हे सुवार्ता, चांगला बातमी. सगळे लोकांना जाऊन सांगा. जाती भेद बघू नका आणि धर्म बघू नका आणि भाषे बघू नका. सगळे लोकांना, देशाला जाऊन सगळे जाती लोकांना, सगळे धर्म लोकांना ही सुवार्ते सांगा. कारण येशू म्हटला मी सगळ्यांचा आहे, सगळ्यांना सांगा. आपले वाचा. जो विश्वास धरतो माझ्यावर व बाप्तिस्मा घेतो. बघा, विश्वास बाप्तिस्मा वेगळं करू शकत नाही. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होते. त्याचे तारण होईल. आणि एवढा येशू सांगितला आणि स्वर्गात गेला. आता स्वर्गामध्ये येशू घर बांधत आहे. आणि येशूच्या शेवटच्या आज्ञा ऐकलेले येशूचे शिष्य लोक संपूर्ण जगात गेले येशूचा स्वार्थ सांगायला. आणि येशू बरोबर जे 12 शिष्य होते त्याच्यामध्ये एक शिष्य आपल्या देशाला आला, भारत देश. तो कोण आहे? तोमा. तो भारत देशाला आला. येशूच्या खास शिष्य, 12 शिष्यामध्ये एक शिष्य आपल्या भारत देशामध्ये आला. आणि ते केरला आणि तमिळनाडूमध्ये येशूच्या सुवार्ता सांगितला. भरपूर ब्राह्मण लोक येशूवर विश्वास ठेवले आणि बाप्तिस्म घेतले. पण काय झालं शेवटी तमिळनाडूमध्ये पण त्यांनी सेवा करत असताना काय झालं, ते ब्राह्मण लोक काय केलं, ह्या तोमाला तसंच सोडलं तर सगळे ब्राह्मण लोक ख्रिस्ती होणार, म्हणून ह्या तोमाला कसं तरी मारून टाकायला पाहिजे म्हणून तोमाच्या पाठीमागे लागलं. आणि तोमा काय केला, तमिळनाडूमध्ये चेन्नईमध्ये आता आहे सेंट थॉमस माउंट. तोमाचं नाव इंग्लिश मध्ये थॉमस माउंट म्हणून त्याचेच नाव ठेवलेलं आहे. तोमा चेन्नईमध्ये एक डोंगरात पळत गेला, एक गुहामध्ये जाऊन बसला. पण काय केले, आमच्या तमिळनाडूच्या लोक काय केले, त्याच्या पाठीमागे गेलं आणि त्याला शोध काढला त्या डोंगरामध्ये आणि त्याच्या पोटात त्रिशूल घालून तर तस त्याला मारून टाकले. तुम्हाला माहिती आहे काय, भारत देशामध्ये सगळ्याकडे बघा तमिळनाडूचे लोक सेवा करीत आहेत. त्यांचं काम सगळं सोडून जाऊन सेवा करीत आहे. कारण तुम्हाला माहिती आहे काय, आमच्या तमिळनाडूचा लोक येशू ख्रिस्ताच्या शिष्य तोमाच्या रक्त फाडलेला आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या तो शिष्य तोमाच्या प्रत्येक थेंब रक्ताचा हिशेब तमिळनाडूचा लोक देवाला द्यायला पाहिजे. तमिळनाडूमध्ये जन्म होणारा प्रत्येक माणसाच्या डोक्यावर येशूचे शिष्य तोमाच्या रक्ताचा अपराध आहे, माझ्यावर आहे, माझ्या लेकरावर आहे. म्हणून देव काय करत आहे, आता तमिळनाडूचे लोक हो, तुम्हीच माझ्या शिष्य
तोमाचा रक्त फाडलेला आहे ना, मारून टाकलेला आहे ना, आता तुम्ही चला माझ्या स्वार्थाची घोषणा करा. त्यांना उठवत आहे, पूर्ण भारत देशाकडे पाठवत आहे. म्हणून तमिळनाडूचे लोक आता सगळीकडे जाऊन स्वार्थाची घोषणा करीत आहे, कारण आम्ही लोक तोमाचा रक्त फाडलेला आहे. प्रियानो, आता सगळीकडे सुवार्तेची घोषणा होत आहे. आता पुण्यामध्ये पण तुमच्याकडे आलेलं आहे. तुम्ही भरपूर दिवस येशूचा सुवार्थ ऐकला असता. आता तुम्हाला शेवटी मी तुम्हाला सांगतो, सर्वांनी ऐका. तुम्हा सगळ्यांना मी येशूची सुवार्थ सांगतो. येशू तुम्हा सर्वांसाठी, तुम्ही कुठला धर्म असू द्या, जाती असू द्या, तुम्हा सर्वांसाठी येशू जगामध्ये जन्मला आणि त्याचा रक्त सांडला, त्याचा प्राण दिला तुमच्या पापासाठी. प्रियानो, फक्त तुम्ही नाही, हे व्हिडिओ कॅसेट बघणारा जगाचा कुठला लोक असू द्या, कुठला धर्म जातीचे लोक असू द्या, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलाय, तुमच्यासाठी रक्त सांडलेल्या येशूला तुमच्या मनामध्ये स्वीकार केलं आणि येशूच्या नावाने तुम्ही बाप्तिस्मा घेतलं, तुमच्या पापांची क्षमा होईल आणि तुम्हाला स्वर्ग मिळेल. तुम्ही कुठला धर्म असू द्या. हालेलुया. प्रियानो, आता तुम्हाला सुवार्थ तुम्ही येशूची सुवार्थ तुमच्या कानामध्ये ऐकलेला आहे. आणि आता आपण कुठल्या कालामध्ये आहे सांगा बघू? कृपेच्या कालामध्ये आहे. कृपेच्या कालामध्ये असलेले तुम्ही येशूच्या सुवार्थ तुमच्या कानात ऐकले नंतर तुम्ही येशूवर विश्वास ठेवायलाच पाहिजे, बाप्तिस्मा घ्यायलाच पाहिजे, येशूच्या वचन पालन करायलाच पाहिजे. असं केलं तर तुम्ही मेल्यानंतर जाणार कुठे? सुखलोकात, नाही तर अधोलोकात. तुम्ही आता येशूच्या वचन ऐकल्यानंतर मी अंतरात्माच्या प्रमाणे वागितलं म्हणून देवाकडे सांगितलं तर चालणार नाही. येशूच्या विषयी ऐकण्याच्या आधी सांगितलं, देव त्याप्रमाणे काहीतरी तुम्हाला न्याय निवाडा केला असता. पण आता तुम्ही येशूचे वचन तुमच्या कानामध्ये ऐकल्यानंतर अंतरात्माच्या प्रमाणे वागितलं म्हटलं तर देवाच्या समोर चालणार नाही. आणि 10 आज्ञाच्या कालाच्या प्रमाणे मी वागितलं म्हटलं तरी चालणार नाही. तुम्ही येशू विषयी ऐकल्यानंतर येशूवर विश्वास ठेवायलाच पाहिजे, बाप्तिस्मा घ्यायलाच पाहिजे, त्याचे वचन पालन करायलाच पाहिजे, तर मात्र तुम्हाला सुखलोक नाही तर अधोलोक. तरीही येशूचे सुवार्थ ऐकलेले तुम्ही लोक धन्य आहे, तुम्ही लोक धन्य आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो, तुम्ही कोणी असू द्या, येशूवर विश्वास ठेवा, बाप्तिस्मा घ्या, देवाचे वचन पाला आणि सुखलोकात जाऊन पोहोचा. हालेलुया. बरं, आपण आता कृपेच्या कालामध्ये आहे. कृपेच्या कालामध्ये पण लास्ट एंड मध्ये आहे. कृपेच्या कालामध्ये कुठं आहे? लास्ट एंड. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं जगामध्ये झालेली एक घटना. इथून पुढे तुम्हाला सांगणार आहे जगामध्ये काय होणार. बर, इथून पुढे काय होणार. कृपेच्या कालाच्या एंड मध्ये, लास्ट एंड मध्ये आपण असताना पुढे काय होणार. येशू येणार आहे, येशू येणार आहे. तेच आता पहिला जगामध्ये होणारा घटना. येशू येणार आहे. बर, येशू कधी येणार, येशू केव्हा येणार. ऐका, येशू केव्हा येणार म्हणून आपण तारीख सांगू शकत नाही, कारण येशू केव्हा येणार म्हणून येशूलाच माहित नाही. फक्त कुणाला माहिती आहे? पित्याला माहिती आहे. कोणाला पण देवदूतांना माहिती नाही, कोणाला माणसाला माहिती नाही, देवदूता पित्याला मात्र माहिती आहे. पण येशूची येण्याच्या विषयी एकदा येशू स्वतः सांगत आहे. काय सांगत आहे? पूर्वकडे लाल असताना तुम्ही सांगत आहे आज पाऊस येणार. अंजिराच्या झाडामध्ये लहान लहान पान येताना तुम्ही सांगत आहे थंडीचे दिवस येणार आहे. हे सगळं तुम्ही ओळखत आहे. माझ्या येण्याचे दिवस पण तुम्ही अंदाज ओळखू शकता, पण तारीख सांगू शकत नाही. बरं, आता आपण येशू कधी येऊ शकतं
म्हणून त्याच्या वचनाच्या द्वारे एक अंदाज, एक गणित ओळखणार आहे बरं का, अंदाज करणार आहे देवाच्या वचनाच्या द्वारे. बरं, येशू कधी येऊ शकतो? येशूच्या येण्याच्या दिवसाच्या विषयी बायबलमध्ये एक अध्याय, संपूर्ण अध्याय लिहिलेला आहे. तो येताना काय होणार, आकाश निघून जाणार आणि तो चोरासारखं येतो, नोहाच्या काळामध्ये जस ज्याला तसं होणार. अमुक संपूर्ण अध्याय, एक अध्याय आहे येशूची येण्याच्या विषयीच लिहिलेला आहे. ते कुठला अध्याय? 2 पेत्र 3 अध्याय. बरं, ते 2 पेत्र 3 अध्यायामध्ये येशूच्या येण्याच्या विषयी एक गणित पण सांगितलेलं आहे. ते गणित आता आपण बघणार आहे. बघूया येशूच्या येण्याच्या विषयी चार्ट बघा. आता येशू स्वर्गामध्ये आहे, तो येणार आहे. कशासाठी येणार आहे? येशूवर विश्वास ठेवलेले आपल्याला स्वर्गाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. बरं, तो कधी येणार म्हणून एक अंदाज आपण आता एक गणित करणार आहे. आणि येशूची येण्याची विषयी 2 पेत्र 3 अध्याय 8-9 वचनात आपण बघणार आहे. बघूया, ते पूर्ण अध्यायामध्ये 2 पेत्र 3 अध्यायामध्ये येशूची येण्याची विषयी लिहिलेला आहे. पण 2 पेत्र 3 अध्याय 8 वचन आपण वाचूया. तरी प्रियजन हो, तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका. काय करायचं नाही? विसरू नका. विसरायचं नाही. काय विसरायचं नाही? येशूच्या येण्याच्या विषयी तुम्ही मनन करताना ही एक गोष्ट तुम्ही विसरायचं नाही. काय विसरायचं नाही? पुढे वाचा. प्रभूला एक दिवस, प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे. 1000 वर्षासारखा आहे. आणि 1000 वर्ष आणि 1000 वर्षे एका दिवसासारखा आहे. हे तुम्ही काय करायचं नाही? विसरायचं. बर, हे काय? येशूच्या येण्याच्या विषयी एक दिवस 1000 वर्ष, 1000 वर्ष एक दिवस, ह्याच्या मेल कस काय बसणार? याचा संबंध काय आहे? आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. बर, तुम्ही कॅलेंडर बघितलं का? बघितलं कॅलेंडर? ओके, आज तारीख किती सांगा बघू. 23 तारीख आहे. जानेवारी 23. जानेवारी 23 2014. 23. ओके, 23 2000 2014. हे कस काय आलं तुम्हाला माहिती आहे का? हे कॅलेंडर कस काय आलं तुम्हाला माहिती आहे का? काय नाही हो, येशू जन्मल्यापासून दिवस मोजून येत आहे, तेच आहे तारीख. हेच आपण वाचत आहे सालामध्ये. इसवी सन पूर्व म्हणजे ख्रिस्त पूर्व, ख्रिस्त सक. येशू जन्माच्या अगोदर, जन्माच्या नंतर म्हणून. येशू जगामध्ये जन्म होऊन 2014 वर्ष झालेला आहे. 1 महिना झालेला आहे. 23 दिवस झालेला आहे. आता 8 घंटा वाजलेला आहे, 10 मिनिट वाजलेला आहे आणि 40 सेकंद वाजत आहे. प्रत्येक सेकंद येशू जन्मल्यापासून मोजत आहे त्याच कॅलेंडर. येशू नाही म्हणून लिहून आणि सही करून काली तारीख घालणार. तारीख घातलं तर त्यांनी कबूल केलं येशू आहे. महाराष्ट्रासाठी कॅलेंडर वेगळं आहे, तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्र तारीख वेगळा आहे. कर्नाटकासाठी तारीख वेगळा आहे. तमिळ कॅलेंडर वेगळा आहे. आणि येशूचे जन्म मोजून येणाऱ्या कॅलेंडरला म्हणणार इंग्रजी कॅलेंडर म्हणणार. बरोबर आहे काय? तुम्ही येशू नाही म्हणणार की तुमच्या सर्टिफिकेट मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडूच्या कॅलेंडरच्या तारीख घालणार नाही. येशू जन्म होऊन मोजून येणार बघा इंग्रजी कॅलेंडर, ते कॅलेंडरची तारीख घालूनच आणि कलेक्टर ऑफिस मध्ये कामासाठी सर्टिफिकेट देऊन काम करून जेवण करत आहे. येशू नाही म्हणणार ना. बरं, येशूचा जन्म मोजून येणारा
त्याच तारीख तुमच्या कॅलेंडर तुमच्या सर्टिफिकेट मध्ये घालू नका. मराठीच्या तमिळच्या तारीख घाला आणि कामासाठी कलेक्टर ऑफिस मध्ये द्या. कलेक्टर काय करतो माहिती आहे काय? फाडून कचऱ्यात फेकतो. येसू नाही म्हणणाराच्या जन्म 6, येसूचे जन्म मोजून येणारा तारीख मध्ये त्याचा जन्म मोजून येत आहे. येसू शिवाय कुठला धर्म असू द्या लोक जगू शकत नाही. सगळ्यांनी येसूच्या जन्माच्या तारीख त्यांच्या सर्टिफिकेट मध्ये घालूनच त्यांनी जेवण करीत आहे. कुठला धर्म असू दे. हालेलुया. बरं, म्हणजे काय? येसू जगामध्ये जन्म होऊन आता कृपेच्या कालामध्ये एंड मध्ये आहा. आतापर्यंत येसूच्या जन्मापासून आतापर्यंत किती वर्ष झाला सांगा बघू? 2014. बर, आता येसूच्या जन्माच्या अगोदर आदम हव्वा, म्हणजे आदम हव्वा पासून येसूच्या जन्मापर्यंत किती वर्ष सांगा बघू? 4000 वर्ष. बरोबर आहे. हिस्ट्री पण तेच सांगत आहे. म्हणजे पृथ्वीचं निर्माण होऊन कितीतरी लाख वर्ष झालं, पण पृथ्वीमध्ये आदम हव्वाचं निर्माण होऊन आदम हव्वापासून येसू पर्यंत 4000 वर्ष. येसू पासून आतापर्यंत 2014 वर्ष. समजलं काय? बर, असं असले तर आदम हव्वापासून आतापर्यंत टोटल किती वर्ष झालं सांगा? 6014. 6014. बरं, ते तसंच ठेवा. आता मी तुमच्याकडे विचारतो, सांगा देवाने जगाला किती दिवसामध्ये निर्माण केला? 6. बरोबर आहे. 6 दिवसामध्ये निर्माण केला. आणि 7वा दिवस विश्रांती. 7वा एक दिवस म्हणजे आता वचनामध्ये आपण बघत आहे की एक दिवस 1000 वर्ष. तसं असलं तर 7वा एक दिवस देवाने रेस्ट घेतला. त्या एक दिवस किती हजार? 1000. त्या 1000 वर्ष कुठे येईल? म्हणजे 1000 वर्ष येसूच्या राज्य हीच पृथ्वीमध्ये होणार आहे. ख्रिस्तवर्षाच्या कालाच्या नंतर ती देवाने रेस्ट घेतलेले दिवस, ते एक दिवस येसूचे 1000 वर्ष राज्य ही पृथ्वीमध्ये तिथं होईल. पण त्याच्या आधी देवाने जगाला किती दिवसामध्ये निर्माण केला? 6 दिवस. एक दिवस 1000 वर्ष म्हणजे 6 दिवस किती हजार वर्ष? 6000 वर्ष. म्हणजे आदम हव्वा पासून बरोबर 6000 वर्ष संपवताना वचनाप्रमाणे येसू यायला पाहिजे. तर आता पृथ्वी पण बरोबर आदम हवा पासून आतापर्यंत 6000 वर्ष संपवताना येसू यायला पाहिजे. पण अजून येसू आला नाही. आता किती वर्ष जास्ती झालेले आहे? किती वर्ष? 14 वर्ष जास्ती झालेलं आहे. कसाला येसू 14 वर्ष विलंब केला? नेक्स्ट वचनामध्ये आहे उत्तर. 9वा वचन. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. प्रभू आपल्या वचनाविषयी विलंब करीत नाही. प्रभू वचन दिला. काय वचन दिला? मी परत येतो म्हणून वचन दिला ना. त्या वचनाविषयी प्रभू विलंब करीत नाही. कशाला विलंब करीत आहे? पुढे वाचा. तर तो तुमचे धीराने सहन करतो. तुमचे धीराने सहन करतो. कारण कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. तर सर्वांनी पश्चाताप करावा. सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. कसाला येसू आता 14 वर्ष विलंब केलेला आहे? आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. त्या गावामध्ये, त्या खेड्यामध्ये येणारा रविवार 8 लोक बाप्तिस्म घेणार आहे. येसू आताच आला तर ते 8 लोक कुठे जाणार? त्या गावामध्ये पुढच्या महिना एक चर्च ओपनिंग आहे, तेव्हा 40 लोक बाप्तिस्म घेणार आहे.
कदाचित येसू आताच आला, ते 40 लोक जाणार कुठे आहे? आता मी तुमच्याकडे डायरेक्ट विचारतो, मला सांगा, खरं म्हणजे आजपासून 14 वर्षाच्या, म्हणजे 14 14 म्हणणार ना, 14 वर्षाच्या अगोदरच, आजपासून 14 वर्षाच्या अगोदरच येसू यायला पाहिजे, बरोबर आहे ना? पण तो अजून आला नाही. कदाचित 1 दिवस 1000 वर्ष म्हणून देवाने सांगितल्याप्रमाणे 6 दिवस 6000 वर्ष, बरोबर आदाम हव्वा पासून 6000 वर्ष ज्यावेळी संपत, म्हणजे आजपासून 14 वर्षाच्या अगोदरच येसू आला असला तर आपले लोक कुठे असणार? कुठे असणार? आता तुम्हाला माहिती झालं की कशाला तो विलंब केला म्हणून? तो विलंब करून तुमचा तारण केला म्हणून प्रभूला आपण स्तुती करायचं काय नको? टाळे वाजून स्तुती करा. तो विलंब केला म्हणून प्रभूला स्तुती असो. आणि आपल्या तारण ज्याला टाळे वाज्या. तो विलंब केला, 14 वर्ष देव विलंब केला आणि तुमच्या माझे तारण केला म्हणून प्रभूला स्तुती असो. धन्यवाद प्रभू, स्तुती असो. पण प्रियानो, ऑलरेडी 14 वर्ष विलंब झालं. तुम्ही आणि मी एक्सटेन्शन पिरियड मध्ये आहात. आमेन. देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही आणि मी एक्सटेन्शन पिरियड मध्ये आहात. तो येण्याच्या वेळ संपलो. आता तो कधी येऊ शकतो. अजून तो विलंब करणार म्हणून सांगू शकत नाही. तो आता कधी येऊ शकतो. बर, कदाचित आता येसू आला तर काय होणार? आता येसू आला तर काय होणार? आणि ख्रिस्त विरोधीच्या 7 वर्षाच्या काळाच्या नंतर पण जगाच्या एंड पर्यंत काय होणार आहे का? जगाच्या निर्माणापेक्षा जगाचा अंत्य बायबलमध्ये, प्रकटीकरणामध्ये सुंदर क्लिअर आहे.